वेंगुर्ल्यातल्या परबांकडे आम्ही घरी उभे आहोत. त्यांच्या मागच्या घराच्या मागच्या बाजूला आणि इथे भरपूर झाडबिड आहेत. या व्यतिरिक्त इथे आजूबाजूला आणखीन काय असेल असा तुम्हाला अंदाज आहे? हे इकडे काय दिसतंय? हे एक स्ट्रक्चर दिसत आहे. पाणी साचवल्यासारखं काय आहे? रेन वॉटर हार्वेस्टिंग असू शकतं, माहिती नाही. त्यात एक मोठा पाईप जातो. टाकी असेल, सेप्टिक टँक सेप्टिक टँक असेल. त्याच्यात काय वास येत नाही. घराच्या मागे तुमचा केस बरोबर आहे. ही आमची संडासची टाकी आहे, पण ती पूर्णपणे उघडी आहे. त्याच्यावर फक्त स्टेनलेस स्टीलची मेश आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे त्याला खोली नाहीये. अच्छा. ती जमिनीच्याही वर, म्हणजे फक्त तिथे एक 7-8 इंचाचीच गॅप आहे. खाली माती आहे. खाली माती आहे. ते कॉन्क्रीटचं नाहीच, पण बाकी खड्डाही नाहीये. फक्त कलेक्शन व्हावं एवढंच आहे. हा लोड महत्वाचा. त्याच्यामध्ये एक रोज साधारणतः 3 माणसांचा एक्सक्रीट येतो. साधारणतः 1.25 किलोच्या आसपास त्याच्यामध्ये येतो. जास्त महत्वाचं हे आहे की तुम्ही त्याच्यापासून एक 8-1 फुटावर उभे आहात. हो. दैनंदिन वापराची आहे, पण तुम्हाला इथे दुर्गंधी येते का? बिलकुल नाही, बिलकुल काही नाही. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा तो सेफ्टी टँक आहे हे दिसण्यावरून पण पटलं नाही आणि वासावरून तर बिलकुल नाही. काय आता आमच्याकडे आलेला आहात, झाडाखाली उभे आहात. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही जाणवतंय का इथे? पक्ष्यांचा आवाज येतोय. हां एकदम शांतता वाटतेय. मन एकदम शांत होतंय आणि एनर्जी आल्यासारखी वाटतेय. ओके, खूप प्रसन्न वाटतंय. बरं. तुम्हाला असं एखाद्या संडासच्या जवळ वाटतं का, जे आता तुम्हाला वाटतंय? अजिबात नाही. असं मुळीच वाटत नाही. बरं. पण तुम्ही आता आमच्या संडासच्या टाकीजवळ उभे आहात. ही बघा, ही इथे असलेली ही आमची संडासची उघडी टाकी. जाळीवरती मारली. फक्त वर जाळी एवढ्याच कारणासाठी आहे की तिथे माशा बसू नयेत. बसल्या तर त्या घरात येऊ नयेत किंवा तिथे डासांची उत्पत्ती होऊ नये, एवढ्याच गोष्टीसाठी. पण या व्यतिरिक्त तुम्हाला इथे दुर्गंधी, किळस अजिबात नाही. काही नाही. ही आमची रोजच्या वापराची संडासची टाकी आहे, दैनंदिन वापराची. माफ करा, पण तुम्ही शौच प्रत्यक्ष बघूही शकता. म्हणजे तुम्हाला दिसेल, पण त्याची दुर्गंधी येत नाही. हाऊ इज इट पॉसिबल? हे कल्कीच्या सहाय्याने साध्य झालेलं आहे. दुर्गंधी म्हणजे सडन क्रिया. कल्की सडन क्रियेला प्रतिबंध करते, पूर्ण आळा घालते. आणि कुजण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे, कुजणे आणि सडणे याच्यामध्ये फरक आहे, तर ती चालू ठेवते आणि त्या प्रत्येक गोष्टीला परत विषारी वायूंच्या उत्सर्जनाला प्रतिबंध करू शकणारे, तसेच हवेत पसरलेल्या उष्मासंचारी हरितगृह वायूंना पूर्णपणे निष्क्रिय करू शकणारे कल्की जैवरसायन सर्वांचे जीवन आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित करण्याची खात्री देत आहे. याविषयी अधिक माहितीसाठी जोडलेले रहा. धन्यवाद.